हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. हिवाळ्यामध्ये गरमागरम चटपटीत टेस्टी असा नाश्ता कोणाला आवडणार नाही, नक्कीच सर्वांनाच आवडेल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे साध्या अशा मटारपासून चटपटीत असे मटार पफ. आणि ते बनवण्यासाठी आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, जे मी इथे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा जो हातावर चोळून घातलेला आहे, चवीनुसार मीठ, आणि इथे मी एका वाटीला 2 चमचे तूप, म्हणजे असं 4 चमचे तूप घालून मोहन सगळीकडे व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मोहन जर चांगलं चोळलं गेलं तर आपले पफ हे मस्त कुरकुरीत होतात, खस्ता होतात. त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं पोळीच्या पिठासारखं नरम किंवा सैलसर असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे. जास्तही पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही. सिंपल आपलं साधं असं पोळीच्या पिठासारखं. त्यानंतर असं स्ट्रेच करत त्याला मळून घ्यायचं आहे. छान असं घट्ट पीठ तयार झालं की ह्याला असं गोल करायचं आणि वरून थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं, म्हणजे हे छान मुरल्या जाईल. पीठ मुरते आहे तोपर्यंत आपण इथे मटारचं सारण तयार करून घेऊया, जे आपल्याला पफमध्ये स्टफ करायचं आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो मटार, जे आपण असे दाणे सोलून घेऊया. फ्रेश आणि ताजे मटार हिवाळ्यामध्ये म्हणजे खूपच छान भेटतात. तर नक्कीच तुम्ही आवर्जून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सर्वांना आवडेल. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे लसण, जो मी एक 10-12 पाकळ्या लसण घेतलेला आहे, 1-1.5 इंच अद्रक, 5-7 हिरव्या मिरच्या. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे धणे घेतलेले आहे, जे आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया. त्यानंतर मी इथे 10-12 काळी मिरी घेतलेली आहे, जी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जर घातली समजा डायरेक्ट तर ओलसर साहित्य आहे, त्यामध्ये काळी मिरी बारीक होणार नाहीत, म्हणून आधी आपण अशी कुटून घेतली आणि नंतर मिक्सर जारमध्ये घालून ह्याचं सुद्धा असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचे. मटार पफसाठी हे वाटण खूप महत्त्वाचं आहे, कारण यानेच पूर्णपणे फ्लेवर येतो. त्यानंतर मटारसुद्धा त्याच मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आणि जाडसर असे क्रश करून घ्यायचे. शक्यतो जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक करायचं नाही किंवा यापेक्षा जास्त जाडही ठेवायचं नाही आहे, कारण पफ स्टफ करताना थोडा त्रास होऊ शकतो. त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे गरजेनुसार. त्यानंतर वाटलेलं जाडसर वाटण घालायचं आहे. आता हे वाटण छान परतलं गेलं की त्यामध्ये आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आहे, जे आपण क्रश करून घेतलेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, अर्ध लिंबू पिळून घ्यायचं, आणखी चटपटी टेस्ट वाढावी म्हणून त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं ते 7 मिनिटं समजा आपल्याला याला शिजवून घ्यायचे. आता हे छान शिजलं गेलेलं आहे. त्यामध्ये गरम मसाला आणि गरजेनुसार चाट मसाला नक्की घालायचा. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं, म्हणजे आपलं इथे मटारचं पफसाठी लागणारं सारण इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त सुगंध येतोय. त्यानंतर मी इथे 4 चमचे मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घातलेला आहे. कारण सध्या थंडीचं वातावरण आहे, तर तुपामुळे हा साठा थिक होऊ शकतो किंवा म्हणजे घट्ट होऊ शकतो. त्यासाठी तेल आणि तूप घातलं की साठा घट्ट होणार नाही, स्प्रेड करायला सोपं जाईल. व्यवस्थित मिक्स करून साठा तयार करून घ्यायचा. त्यानंतर तयार पिठाला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचे. नंतर त्या पिठाचे सारख्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. तयार गोळे ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे किंवा एखाद्या पातेल्यात झाकून ठेवायचे आणि एक गोळा घेऊन कोरडं पीठ लावून त्याची आपल्याला मध्यम आकाराची अशी पोळी लाटून घ्यायची आहे, साधारण एवढ्या साईजमध्ये. अशा मी ते सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर आपण एका पोळीवर आता साठा घालून घेऊया आणि तो सगळीकडे इक्वल आपल्याला पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे सारख्या आकाराचा पसरवून घ्यायचा. त्यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं, जेणेकरून आपण ज्या पोळ्या एकमेकांवर ठेवणार त्या चिटकल्या नाही पाहिजे. त्यानंतर अशाच पद्धतीने आणखी एक पोळी त्यावर ठेवायची आणि साठा घालायचा. तो सुद्धा व्यवस्थित पहिल्या पोळीसारखाच आपल्याला पूर्णपणे सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि त्यावर कोरडं पीठ असं भुरभरून घ्यायचं. त्यानंतर पूर्ण लेयर सारखे बसतील अशी आपल्याला
चौकोनी आकारामध्ये पोळीची घडी मारायची आहे आणि साठा आणि पीठसुद्धा मध्ये मध्ये वापरायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित त्याची घडी मारून घेतली आणि कोरड्या पिठामध्ये घोळवून पुन्हा आपल्याला याला चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे। जशी आपण घडी मारली तसंच याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता ही पोळी लाटून झाली की आपण ज्या साईडच्या कडा आहेत त्या कापून घेऊया। म्हणजे काय होईल की आपण जी घडी मारल्यानंतर ज्या साईडच्या ज्या कडा होत्या त्या बंद झालेल्या होत्या, तर त्या मोकळ्या होण्यासाठी तर मी इथे याला असं कापून घेतलेला आहे। त्यानंतर मध्यभागी कट करून सारख्या आकाराचे 4 तुकडे तयार केलेले आहेत। तर एका तुकड्याला अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं। त्यानंतर मटारचं सारण घालायचं आणि दोन्ही हाताने उचलून त्याला हलक्या हाताने असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। म्हणजे दोन्ही बाजू एकमेकांना व्यवस्थित चिटकतील अशा चिटकवून घ्यायच्या आहे। म्हणजे आपल्या तेलात घातल्यानंतर सारण पफमधून बाहेर आलं नाही पाहिजे आणि पफसुद्धा व्यवस्थित जसाचा तसा फुलला पाहिजे किंवा लेयर्स त्याचे तळले गेले पाहिजे। आता हे पफ तळण्यासाठी मात्र आपल्याला तेल हे फक्त कोमट करून घ्यायचं आहे। कोमट तेलामध्ये तयार पफ सोडायचे। मग हे जसे जसे लेयर्स याचे तळल्या जातील तसे तसे हे हळूवारपणे वरती येतील। वरती आल्यानंतरच याला उलटपालट करून घ्यायचं। एकदा उलटपालट केलं, हलका असा सोनेरी रंग आला की आपले इथे मटारचे पफ खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर असे चटपटे सीझन स्पेशल हिरव्यागार मटारचे असे पफ तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले भरपूर लेयर्स असलेले असे मटारचे पफ तयार झालेले आहेत। तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेले हे मटार पफ आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।